नमस्कार. आज आपण उपवासाचा एकदम कुरकुरीत खमंग असा पदार्थ बनवतोय. उपवासाच्या दिवशी नेहमीचेच तेच ते साबुदाणा वडे, भगर असे पदार्थ खायला आपल्याला खूप कंटाळा येतो. तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून पहा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. यासाठी आपल्याला कुठलीही तयारी करायची गरज नाही, साबुदाणा सुद्धा भिजत घालायची गरज नाही. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे 2 चमचे एवढा साबुदाणा, नंतर अर्धी वाटी एवढी भगर घेतलेली आहे. हे आपल्याला छान 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता साबुदाणा आपला थोडासा फुलला आहे. हे व्यवस्थित भाजून झालं आहे. गॅस बंद केला आहे आणि ताटामध्ये हे थंड व्हायला काढून घेतलं आहे. थंड झाल्यानंतर आता एका मिक्सरच्या भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. पावडर जास्तही बारीक नसायला हवी, थोडीशी जाडसर आपल्याला करून घ्यायची आहे, म्हणजे थोडी खरबरीत राहायला हवी. थोडं जाडसर ठेवल्यामुळे आपला हा पदार्थ एकदम वरून कुरकुरीत होणार आहे. तर ही पावडर आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर पूर्ण 1 वाटी भरून एवढी ही पावडर झालेली आहे. इकडे बघू शकता. आता आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर एवढं तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे. तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर 1 चमचा जिरे याच्यामध्ये घालू शकता. 1 मिनिटभर ही मिरची आपण परतवून घेतली आहे. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 1.5 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. नंतर पाणी घालून याला आता छान उकळी येऊ द्यायची आहे. चवीपुरतं इथे मी मीठ घालत आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी जेवढं मीठ लागणार आहे ते मी याच्यातच आत्ता घातलेलं आहे. आता पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता जे पीठ आपण मिक्सरला फिरवलं होतं ते याच्यामध्ये सगळंच मी घातलं आहे आणि चमच्याने याला मिक्स करून घेत आहे. बारीक गॅस ठेवायचा आहे आणि याच्या गुठळ्या व्यवस्थित अशा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. तर हळूहळू भगर याच्यातील पाणी शोषून घ्यायला सुरुवात करते. तर बघू शकता हे आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये थोडंसं गार व्हायला काढून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. याचा आता बघू शकता व्यवस्थित असा गोळा तयार होत आहे. हे आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे. थोडंसं याला आता कोमट होऊ द्यायचं आहे. तर कोमट इथे आता हे झालं आहे. आता याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे बटाटे उकडलेले किसून घालायचे आहेत. किसून घातल्यामुळे बटाट्याचे मोठे तुकडे याच्यात राहत नाहीत, व्यवस्थित हे मिक्स होते. तर 2 बटाटे इथे किसून घातले आहेत. नंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट मी याच्यात घातलं आहे आणि आता याला व्यवस्थित असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इथून पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील तर बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. हे बघू शकता आता व्यवस्थित मी मळून घेतलं आहे. आता थोडंसं हाताला तेल लावून याला छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता एक ताट घ्यायचं आहे आणि ताटावरती थोडंसं ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात, कुठल्या शहरातून पाहत आहात ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला या पद्धतीने आता ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे. साईडला चिरा जात आहेत त्या व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे. जास्त जाड ठेवायचं नाही, तुम्ही बघू शकता. आणि याला 10 मिनिटे सेट होऊ द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आता चाकूला मी थोडंसं तेल लावलं आहे आणि तुम्हाला जशा शेपमध्ये पाहिजे तशा शेपमध्ये याला आता कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी ट्रायंगल शेपमध्ये याला कट करून घेत आहे. साईडच्या कडासुद्धा तुम्ही तशात तळून घेऊ शकता. तर मध्ये मी चौकोनी केलं आहे आणि याचे ट्रायंगल्स बनवून घेतले आहेत.
किंवा तुम्ही सर्कल शेपमध्ये सुद्धा एखाद्या झाकणाने वगैरे याचे बनवू शकता। तर इथे मी ट्रायंगलमध्ये हे कट करून घेतले आहे। तर बघू शकता व्यवस्थित हे निघत आहे, अजिबात ताटाला हे चिकटलेलं नाही। ताटाला तेल लावल्यामुळे खाली ते चिटकत नाही। तर मी हे सर्व ट्रायंगल अशा पद्धतीने बनवून घेतले आहे आणि गॅसवरती साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल व्यवस्थित गरम झालं की मिडियम गॅसवरती आपल्याला हे छान बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर याला तुम्ही उपवासाचे कटलेट किंवा पॅटीस काही म्हणू शकता किंवा सँडविचसुद्धा म्हणू शकता। तर हे मी तळून घेतले आहे, बघू शकता रंग एकदम छान आलेला आहे। अशाच पद्धतीने सर्व ट्रायंगल्स मी तळून घेते। वरून एकदम कुरकुरीत होतात, आतून मऊसूत, खायला खूप टेस्टी लागतात। हे जर तुम्ही एकदा बनवून खाल्ले तर उपवास नसतानाही तुम्ही हे बनवून खाल्ले, एवढे छान लागतात। तर इकडे बघू शकता एकदम वरून कुरकुरीत झालेले आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत। तुम्ही दह्यासोबत किंवा कुठल्याही उपवासाच्या चटणीसोबत हे एन्जॉय करू शकतात। व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।